नमस्कार. सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार टीईटी ही सर्व शिक्षकांना लागू झालेली आहे आणि तो जो जी आर आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. टेलिग्राम जॉईन करा किंवा गुगलची लिंक दिली आहे, त्याच्यावरती जरी क्लिक केलं तरी तुमच्या इनबॉक्समध्ये जीमेलमध्ये मिळून जाईल. विषय आजच्या व्हिडिओचा हा आहे, जी टीईटी आहे ती 1 ते 8 साठी लागू झालेली आहे. तर त्याच्यामध्ये कोणते शिक्षक असतील? तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, 2001 साली टीईटी अनिवार्य असल्याचा जी आर आलेला आहे. त्याच्या अगोदरच्या शिक्षकांचं काय? त्याचबरोबर सध्या 9 ते 12 साठी महाराष्ट्र राज्यामध्ये टीईटी नाही आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये टीईटी ही 9 ते 12 साठी सुद्धा लागू होणार आहे. ती कशी, त्या संदर्भात हे महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन आहे. त्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर हे लक्षात घ्या की टीईटीचा जो निर्णय आला, जी सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी करण्यात आलेली आहे, ती सध्या तरी 1 ते 8 वर्गासाठी आहे. त्याचबरोबर टीईटी ही 9 ते 12 साठी सुद्धा करण्यात यावी असं कुठंही बोललेलं नसलं तरी सुद्धा सीटीटी ही 1 ते 9 साठी कंपल्सरी करण्यासाठी हरकती मागवण्यात आलेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये सीटीटी लागू होते. राज्यामध्ये सीटीटी आणि टीईटी या दोन्हीचं सेम वेटेज आहे. आयदर तुम्ही टीईटी पास करायला हवं किंवा तुम्ही सीटीटी पास करायला हवं. आता पुढची जी जबाबदारी आहे किंवा पुढचा ती महत्वाची आहे, ती म्हणजे सर्व शिक्षकांची. येणाऱ्या काळामध्ये सर्वांनाच टीईटी आयदर सीटीटी पास करणं बंधनकारक असणार आहे, एक्सेप्ट सध्याची जी पवित्र पोर्टलची जी शिक्षक भरती चालू आहे, त्यांना 2025 टॅग झालेली आहे, त्याच्यानुसार जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये फक्त एक्झिम्पशन मिळणार आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये कोणतीही पोर्टलद्वारे भरती होईल तिथं मात्र ती बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर जे अल्पसंख्याक संस्थांमध्ये काम करत आहेत, त्यांना जरी मोठी बेंच निर्णय घेणार असली तरी सुद्धा त्यांना सुद्धा टीईटी ही कंपल्सरी होण्याची दाट शक्यता आहे. मग ते तुम्ही 1 ते 8 साठी असू दे किंवा 9 ते 12 साठी असू दे. इथून पुढे ऍक्च्युली जे 9 ते 12चे टीचर आहेत, जे निवांत होते, त्यांनी सुद्धा आता अभ्यासाला लागावं लागणार आहे. हे लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, राज्यामध्ये अजून तो बंधनकारक केला नसला तरी तो करावा लागणार आहे, त्याशिवाय त्यांना पर्याय राहिलेला नाहीये. एकदा सीटीटी साठी 1 ते 12 साठी नोटिफिकेशन आलं की राज्याला सुद्धा ते करावं लागणार आहे. तर वेल इन ॲडव्हान्स तुम्ही तयारीला लागा. आतापर्यंत बरेच शिक्षक आहेत, त्यांची 10 वर्ष नोकरी झालेली आहे, त्यांची 25 वर्ष झालेली आहे, रिटायरमेंटच्या एज पर्यंत आलेले आहेत, तर त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठं आव्हान असणार आहे. त्याच्यामध्ये अजून एक आहे की ज्यांचे रिटायरमेंट 5 वर्ष बाकी राहिलेले आहेत, त्यांनाच फक्त याच्यातून एक्झम्पशन आहे. परंतु जो टीईटीचा जी आर आहे तो 2001 साठी आला. त्याच्या अगोदर जर तुमची नियुक्ती झाली असेल तर तुमचं काय, तर माझ्या शिक्षक बांधवांनो, तुम्हाला ते टीईटी करावीच लागणार आहे. कारण यांनी रिटायरमेंटला कॅप लावलेला आहे आणि तो 5 वर्षाचा. तरी सुद्धा जर एखाद्या शिक्षकाला जर प्रमोशन हवं असेल, तुमच्या सर्वांच्याच माहितीसाठी जेव्हा शिक्षक रिटायरमेंटच्या एज पर्यंत येतात आणि मोठी शिक्षक संख्या असते, तेव्हा मात्र त्यांना पदोन्नतीसाठी त्यांना ते मुख्याध्यापक होतात, सुपरवायझर होतात, तेव्हा सुद्धा त्यांना टीईटी बंधनकारक आहे. जर ज्या शिक्षकांना म्हणजे प्रमोशन घ्यायचं नाही, त्यांना मात्र याच्यातून एक्झम्पशन मिळणार आहे. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. जे 9 ते 12 साठी शिक्षक आहेत, रिलॅक्स आहेत, हे लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्ही निवांत होता, परंतु इथून पुढे तुम्ही निवांत नसणार आहे, कारण टीईटी ही 1 ते 12 साठी येणाऱ्या काळामध्ये लवकरच लागू होण्याचे चिन्ह आहेत आणि त्या संदर्भात मंत्रालयात सुद्धा बऱ्याच चर्चा होताना माझ्या कानावरती आलेल्या आहेत. म्हणून मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगण्याचा, जागा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर एक असं आहे की टीईटी आणि सीटीटी इक्विव्हॅलंट मानलं जातं. त्यामुळे आयदर आपल्या राज्यातल्या शिक्षकांनी टीईटीचा फॉर्म भरा किंवा सीटीटीचा फॉर्म भरा. आता मित्रांनो, हे लक्षात घ्या, सीटीटी आहे ती वर्षातून 2 वेळा कंडक्ट केली जाते आणि टीईटी मात्र वर्षातून एकदाच कंडक्ट केली जाते. येणाऱ्या काळामध्ये
टीईटी पहिल्यांदा तुम्ही पाहिलं असेल की वर्ष दीड वर्ष झाल्यानंतर टीईटी करायची. आता कुठंतरी टाइम टेबल आलेला आहे, त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये टीईटी होणारच आहे. त्याच्यासाठी सुद्धा बऱ्याच शिक्षकांनी तयारीला लागा. आपल्याकडे वेळ आहे, वेळेचं असं बेठण करून घ्या. टेटमध्ये आपण पाहिलेलं आहे की 200 आउट ऑफ 190चा टॉपर येतो, परंतु टीईटी मध्ये अगदी पास होणं सुद्धा मुश्किल आहे. पासिंग 3 लाख जेव्हा मुलं टीईटी ला बसली होती, त्याच्यामधले केवळ 15 ते 16,000 उमेदवार पास झालेले आहेत. त्यामुळे पासिंगचा जो रेशिओ आहे मॅथ्स जर तुमचा चांगला असेल तर नक्की काढा आणि कमेंट सेक्शन मध्ये लिहा. हे लक्षात घ्या, इट्स व्हेरी टफ. आणि जरा थोडंसं ज्यांना अनुभव येऊन गेलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप मोठं आव्हान आहे की त्यांनी करायचं काय आणि कमी वेळेमध्ये ते पास तरी कसे होणार आहेत. सो मला एक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं, जरी राज्यामध्ये हा निर्णय आलेला नसला तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तो येणारच आहे, त्याच्यामध्ये शंका नाही आहे. जे शिक्षक आहेत, जे वर्षानुवर्ष काम करत आहेत, त्यांनी सीटीईटीचा अभ्यास थोडा जरा सुरू करा. टीईटी पास करा किंवा सीटीईटी पास करा, ते तुम्हाला पास करावंच लागणार आहे. आणि त्यांच्यासाठी येणार आहे टीईटी 3. सध्या टीईटी 1 आपण पाहतोय तर 1 ते किती वर्गासाठी आहे? 5. टीईटी 2 6 ते 8 वर्गासाठी, म्हणजे टीईटी पेपर 2. आणि टीईटी पेपर 3 असणार आहे, तो 9 ते 12 साठी होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जेवढे शिक्षक रिलॅक्स होते तेवढे इथून पुढे शिक्षक रिलॅक्स राहणार नाहीत. या संदर्भातल्या टीईटीचा जसा सुप्रीम कोर्टचा निर्णय आला, चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यानंतर बऱ्याच क्वेरीज यायला लागल्या. आज तुम्ही पाहताय की माझा खरंच आवाज चांगला नाहीये, परंतु जे शिक्षक म्हणून काम करतात त्यांच्या आता गळ्याला कुठंतरी व्यसन लागल्यासारखं झालं. त्यामुळे मला असं वाटलं की सांगणं तितकंच गरजेचं आहे. जेवढे शिक्षक आहेत राज्यात जे काम करतात, जे नोकरीला लागणार आहेत, ज्यांची सर्व्हिस झालेली आहे किंवा जे रिटायरमेंटच्या एज पर्यंत आलेले आहेत, प्लीज 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 त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण जरी हे वादळ आहे टीईटीचं, ते उशिरा येणार असलं तर तुमच्यापर्यंत थेट येणार आहे, त्याच्याबद्दल शंकाच नाही. आपल्याला सर्वांना माहिती की राज्यामध्ये एनईपी लागू होते आणि त्याच्या अनुषंगाने ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते त्यांना करणं प्रस्तावित आहे. एनईपी मध्येच आहे की सीटीईटी आहे ती 9 ते 12 साठी सुद्धा करण्यात यावी. आणि अर्थातच राज्यामध्ये टीईटी आणि सीटीईटी इक्वॅलंट असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तो निर्णय होणं प्रस्तावित आहे आणि त्याच्या संदर्भातल्या चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत. आजवर ज्या शिक्षकांनी, म्हणजे कसं असतं की ज्यांचं मॅथ सायन्स आहे त्यांचं थोडं तरीबर असतं की त्यांना पटापट प्रश्न सुटतात, परंतु बाकी जे विषयाचे शिक्षक आहेत, वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक आहेत, त्यांना मात्र इट्स डिफिकल्ट की त्या परीक्षा आता पास होणं. आणि ते म्हणजे थोडेसे सिम्पल क्वेश्चन असतात. टीईटी म्हणजे ते काही एकदम असं कोणतंही अवडंबर नाहीये, ते आपल्यावरती येऊन पडणार आहे. फक्त एकच आहे की त्याच्यामध्ये खूप डेप्थ मध्ये प्रश्न असतात आणि काइंड ऑफ सिली क्वेश्चन असतात. सिली म्हणजे तुमच्या बुद्धीला ते एकदम हिट करणारे, म्हणून त्याला आपण सिली बोलतो. ज्यांनी टीईटी पास केलेले आहेत त्यांना तुम्ही विचारा. आता येणाऱ्या काळामध्ये लवकरच टीईटीचे फॉर्म सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील. त्या संदर्भात आपण चॅनलवरती फॉलोअप घेतोय. सो कनेक्ट राहा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून कोणती माहिती मिस होणार नाही. अजून एक सर्वांना एक सांगायचं आहे की ज्यांनी 2001 पूर्वी जॉईनिंग केलेलं आहे त्यांना सुद्धा टीईटी द्यायची काही. मी डबल का सांगते, कारण त्या संदर्भात हजारो मेल माझ्याकडे आलेले आहेत की याच्या संदर्भात मार्गदर्शन करा. आणि जर तुम्हाला टीईटी नाही झालं तर तुम्ही सीटीईटीची प्रिपरेशन करा. क्लासेस असतात यूट्यूबवरती, भरपूर मटेरियल आहे. जरी तुम्ही रिटायरमेंटच्या एजला जरी आला असला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा बेनिफिट होणारच आहे. आता जरी 9 ते 12 टीईटी 3 किंवा सीटीईटी 3 आली नसली तरी येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जो टेट 2025 पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होत आहे, त्याच्यामध्ये कसे सीन असणार आहे, तर त्याच्यामध्ये ज्यांनी टीईटी टॅट आता सध्या दिलेली आहे त्यांचं मात्र 9 ते 12 सिलेक्शन होईल, अर्थातच होईल. परंतु त्याच्यानंतरची जी टॅट होईल तिथं मात्र त्यांचं सिलेक्शन मुश्किल होईल. त्यासाठी जेवढे बांधव 9 ते 12 साठी एलिजिबल आहेत त्यांनी मात्र आता हे डोक्यातून काढून टाका की आपल्याला टीईटी सीटीईटी तसले झंझट नाहीये. तुमच्यापर्यंत ते लवकरच पोहोचणार आहेत, नो मॅटर वेदर आर यू वर्किंग और यू आर नॉट वर्किंग.
त्याचबरोबर जे शिक्षक सध्या काम करतात आहे राज्यामध्ये, त्यांचं टीईटी झालं नाही, त्यांनी फटाफट त्यांच्या जागा खाली करायचे आहेत, तसे आदेश येतील. आपण त्याच्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून मंत्रालयात फॉलो घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता ते डेटा घेतात, असे किती शिक्षक आहेत त्यांचं टीईटी झालं नाही, सीटीटी झालं नाही, तरी सुद्धा ते काम करतात आहे, किंवा त्यांना काही एक्झेम्पशन मिळेल का. ऑलरेडी त्यांना एक्झेम्पशन दिलं होतं, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये केलं नाही. आता आपण पाहतो की 25 जुलै 2025 सुद्धा याच्या संदर्भातलं जजमेंट आलं होतं, तेव्हा मात्र त्यांना एक्झेम्पशन दिलं 9 ते 12 वगैरे याचं. आता मात्र आता ते कंपल्सरी केलं. सरकारचे नियम काही येतात, आणि तुम्हाला माहिती आहे नियम कोण बनवतात, राजकारणी काही खूप शिकलेले नसतात, परंतु जे शिकलेले असतात त्यांच्यासाठी ते नियम बनवतात. हे आपल्या देशातलं राज्यातलं दुर्दैव असं म्हटलं तर चालेल, परंतु सत्तेपुढे शान पण चालत नाही, राईट. त्यासाठी मित्रांनो, सीटीटीची तयारी सुरू करा, टीईटीची तयारी करायला सुरू करा. कोणीतरी तुमचा शिक्षक असेल, कोणीतरी तुमच्या शेजारी शिक्षक असेल, तुमची मैत्रीण असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. येणाऱ्या काळामध्ये जसं NEP त्यांनी लागू केलं, लक्षात घ्या NEP लागू होऊन राज्यामध्ये 2020 झालेलं आहे, परंतु 2025 पर्यंत राज्यात आता कंपल्सरी नॅक अक्रेडिटेशन सर्वांना करायचं आहे. तसंच आहे हे सीटीटी बद्दलची, सीटीटी 3 बद्दलची अधिसूचना लवकरच NCT काढणार आहे, आणि त्याचाच परिणाम आता राज्यामध्ये, हा सुप्रीम कोर्टचा निर्णय असल्यामुळे राज्यामध्ये होणार आहे. परंतु जे शिक्षक भरती सध्याची चालू आहे त्याचा सुद्धा याचा त्यांना फायदा होईल अर्थातच, कारण या जागा भरपूर रिक्त होतील. परंतु शासन कधी अधिसूचना काढतंय हा एक मोठा क्वेश्चन आहे. त्यांनी सुद्धा अधिसूचना काढायला हवी, किंवा जर जास्त शिक्षक असतील तर त्यांच्या संदर्भात कोलॅबोरेटिव्हली काय निर्णय घेता येऊ शकतो, हा सुद्धा विचार नक्कीच राज्य सरकार करेल. ज्यांची सीटीटी झालं नाहीये त्यांनी आताच गोंधळून जायची गरज नाहीये. कदाचित तुम्हाला याच्यामध्ये वेळ सुद्धा वाढून मिळू शकतो, परंतु तुम्ही अभ्यासाला लावा. सीटीटी वर्षातून 2दा होतो मित्रांनो, 2दा मधले आपण एकदा तर देऊ शकतो की नाही. एकदा देऊन बघा, एकदा प्रॅक्टिस करून बघा, होऊन जाईल, 2-3 प्रयत्नामध्ये होऊन जाईल. परंतु वेळ गेल्यानंतर रडत बसू नका, एवढं मात्र खरं, कारण तुम्ही खूप रिस्पेक्टिव्ह आहात. इतक्या दिवस शिकवलेलं आहे, विद्यार्थी घडवलेले आहेत, देशाची युवा पिढी घडवलेली आहे, परंतु आता तुमच्या सुद्धा परीक्षेची वेळ आलेली आहे. सो यासाठी हा व्हिडिओ वेल इन ॲडव्हान्स मध्ये बनवलेला आहे, की जरी 5 वर्ष रिटायरमेंटचे असतील आणि तुम्हाला प्रमोशन नको असेल तर टीईटी नको, परंतु त्याच्या अगोदरच्या कधीही लागलेला कॅन्डिडेट असू दे, त्याच्या अगोदरचा लागला असेल तर मात्र तुम्हाला टीईटी और आयदर सीटीटी करावीच लागणार आहे, आणि तुम्ही करालच अशी अपेक्षा आहेच गव्हर्नमेंटला. त्याच्यासाठी मित्रांनो कामाला लागा, लवकरच फॉर्म सुटेल. फॉर्मचं सध्या आत्ता कुठे गेल्या वर्षी जे टीईटी झालेले आहे त्याचे सर्टिफिकेट्स जिल्हा स्तरावरती अवेलेबल झालेले आहेत, आणि नोव्हेंबरमध्ये टीईटी झाली होती. इव्हन लॉकडाऊन असताना सुद्धा एक प्रत्येक सेंटरवरती हा जो पेपर आहे तो घेण्यात आला होता. आता तर तुम्हाला खूप म्हणजे रिस्पेक्टिव्हली बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. त्यामुळे पुढे शिक्षक आहेत त्यांच्या बांधवांपर्यंत पोहोचवा, अभ्यासक्रम डाउनलोड करून घ्या. तुम्ही वेबसाईटवरती जाऊन बघा, तिथे बरेचसे व्हिडिओज असतील, बरेचसे रेकॉर्डिंग आहे, आणि त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच मिळेल. कारण आता सुटणार कोणच नाही, सरकारने विचार केलाय, म्हणजे आपण सगळे हतबल आहोत, आणि त्याच्या विरुद्ध कोर्टात वगैरे जाऊन सुद्धा काही फायदा होणार नाही, कारण आता सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे, आणि संविधान प्रथम, संविधानावरती देश चालतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असाच निर्णय घेतला जाईल, यात वादच नाहीये. NEP यायला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जरी 3-4 वर्ष लागली तर टीईटी यायला जास्त वेळ लागणार नाही. एवढ्या फक्त परीक्षेतून एक्झिबिशन आहे. आता जास्तीत जास्त पद कधी येशील, भरती कशी होईल याच्याकडे लक्ष द्या, आणि जेणेकरून तुमचं सध्या कल्याण होईल, तुम्ही इन सर्व्हिस तर व्हाल, परंतु तयारीला लागा. बरेच कन्फ्युजन होतं टीईटी बद्दल, टीईटी का सीटीटी, त्याचबरोबर कधीपासून लागू होणार, कोणी करायची, कोणासाठी लागू होणार, अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत व्हिडिओमध्ये. अजून एखादा राहिला असेल तर नक्की विचारा. थोडासा व्हॉइसचा इश्यू आहे जास्त बोलल्यामुळे, परंतु लवकरच तो क्लिअर होईल, आणि अशाच ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे, आणि सर्वांना शेअर सुद्धा करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.